मराठ्यांचे सरसकट ओबीसीकरण करू नये, ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, इतर मागास कल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय आणि ओबीसी भवन स्थापन करावं, ओबीसींच्या सरकारी नोकऱ्यात 1 लाखाचा बॅकलॉग तातडीने भरावा यासह विविध मागण्यांना घेऊन नागपूर येथून निघालेली मंडळ यात्रा यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातून निघालेली ही मंडळ यात्रा गोंदियात दाखल झाली। ओबीसी संघटनेच्या वतीने गोंदिया शहराच्या फुलचूर नाका येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर ही यात्रा गोंदिया शहरातील ग्रीनलँड लॉन येथे पोहोचली। या ठिकाणी या यात्रेचा समारोप करण्यात आला। या यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे अशी मागणी समस्त ओबीसी बांधवांनी केली आहे। हम ये कहना चाह रहे हैं कि जो ओबीसी का मुद्दा है, ओबीसी ये चाहता है कि आरक्षण की सीमा को बढ़ाया जाए और जो लोग इस ओबीसी के क्राइटेरिया में आ रहे हैं उनको शामिल करने के लिए एक आयोग बनाया जाए और ये देखा जाए कि जो लोग पहले से ओबीसी में हैं उनको कितना इसका लाभ मिला, कितने सरकारी नौकरियों में वो पहुंच पाए, कितने लोग इसमें भाग ले पाए। इसको पूरा जांच करके एक शर्त के साथ, ये नहीं कि लड़ाने के लिए आपस में कमेरा लोगों को लड़ा दिया जाए। ये मेरा साफ कहना है। आयोग बने, बाकायदे इसकी जांच हो, 52% आबादी को 52% आरक्षण मिले और हम तो कह रहे हैं कि 27% के बाद 15% जो आरक्षण बढ़ाया जाए उसमें इन सारे लोगों को शामिल किया जाए, पिछड़े लोगों को भी शामिल किया जाए। इसका दायरा बढ़ा करके सबको सबके हिस्से का हक दिया जाए और इसके लिए सबसे पहली जरूरत है कि जातिवार जनगणना हो। वो भी मांग करें जातिवार जनगणना की, ओबीसी भी मांग कर रहा है, पूरे देश के लोगों को मांग करना है कि जातिवार जनगणना के बिना पता ही नहीं चलेगा कि कौन किसके हिस्से का हक खा रहा है। मराठा आरक्षणाला जे मराठा आरक्षक जे आहेत की ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करतात, आम्हाला ओबीसी मधून आरक्षणाची मागणीला आम्ही त्यांची खोडून काढतो, कारण की आमचा समाज आधीच मागासलेला आहे। 27% आरक्षणामध्ये महाराष्ट्रात फक्त 19% आरक्षण ओबीसीला आहे, त्यातही अजून हा समाज त्या 19% आरक्षणापर्यंत पोहोचलेला नाही। त्यात जर मराठा समाज आला तर ही संख्या अजून वाढेल। त्याकरता महाराष्ट्र सरकारने जातीनिहाय जनगणना आधी करायला पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे तर त्याकरता 52% जी ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची अट आहे ती त्यानुसार आरक्षण द्यायला पाहिजे। 52% लोकांना 52% आरक्षण, 15% शेड्यूल कास्टला, 7.5% शेड्यूल ट्राईबला ज्या पद्धतीने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे त्याच प्रमाणात ओबीसीच्याही आरक्षणाची टक्केवारी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात करावं आणि आयोगाचं गठन करून मराठा खरंच ओबीसीच्या यादीमध्ये येण्यालायक पात्र आहेत का त्याची आयोगाने चौकशी करावी। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।